नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, बीकॉम सेकंड इयरला फोर्थ सेमला स्टॅटिस्टिक हा तुम्हाला एक सब्जेक्ट दिलेला असतो. स्टॅटिस्टिक, तर तो स्टॅटिस्टिक सब्जेक्ट ज्या स्टॅटिस्टिकचा जो सिलेबस आहे तो संपूर्णप्रमाणे बघा मी इथं तुम्हाला ड्रॉ करून दिलेला आहे. तर त्याचा जो इंडेक्स आहे तो त्या इंडेक्समध्ये पहिले क्वेश्चन मध्ये तुम्हाला सेक्शन्स ए, तर सेक्शन्स ए ला तुम्हाला एमसीक्यू राहतात 20 मार्क्स. किती मार्क्सला? 20 मार्क्स. त्यानंतर सेक्शन्स बी ला 4 मार्क्स आणि सेक्शन सी ला 8 मार्क्स. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 8 मार्क्सला येणार सी मध्ये आणि प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला बी मध्ये 4 मार्क्सला येणार. तर सुरुवातीला तुम्हाला थेरी राहते क्वेश्चन नंबर 1 ला. फर्स्ट मध्ये तुम्हाला थेरी राहणार. सेकंड क्वेश्चन नंबर सेकंडला तुम्हाला इंडेक्स नंबर राहणार. इंडेक्स नंबर हे चॅप्टर. थर्ड क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये तुम्हाला मीन, मीडियन आणि मोड असे 3 चॅप्टर दिलेले राहतील. आणि त्या 3 चॅप्टर मध्ये तुम्हाला यामध्ये सिरीज दिलेल्या असतात, ज्या मी इथं ड्रॉ केलेल्या आहे बघून घ्या. या ड्रॉ केलेल्या एक सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज, कंटिन्यू सिरीज, इन्क्लुसिव्ह मेथड आणि क्युमुलेटिव्ह सिरीज असे 5 प्रकारे तुम्हाला ज्या सिरीज दिलेल्या राहतील. 5 सिरीज असतात. त्या 5 सिरीज ह्या बघा आता त्या प्रत्येक तुम्हाला ओळखावं लागणार आणि त्यानंतर तुम्हाला जो क्वेश्चन असतो तो तुम्हाला पेपरमध्ये ड्रॉ करावा लागेल, सोडवावा लागेल. क्वेश्चन बघा थर्ड मध्ये आणि इथून म्हणजे तुम्हाला ह्या सिरीज राहतात मेन, मीडियन, मोड मध्ये. मोड कधी कधी तुम्हाला समजा मध्ये स्टँडर्ड डिव्हिजनला असू शकते दिलेला, पण ते शक्यतो येत नाही तसं. क्वेश्चन 4 ला स्टँडर्ड डिव्हिजन, क्वेश्चन नंबर 5 ला कोरिलेशन्स, 5 मध्ये कोरिलेशन्स येणार. यांच्या बी सिरीज मेथड आहेत, त्याला सिरीज म्हणतात किंवा मग मेथड म्हणतात. बघा आता सुरुवातीला आपण सगळ्यात पहिले सुरुवातीला मीन क्वेश्चन नंबर 3 मध्ये मीन हे चॅप्टर बघणार आहोत. तर मीन चॅप्टरला तुम्हाला त्या मीन चॅप्टरला सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज, कंटिन्यू, इन्क्लुसिव्ह आणि क्युमुलेटिव्ह या 5 सिरीज राहतील. आता त्या 5 सिरीज मध्ये तुम्हाला सुरुवातीला आपण कोणती सिरीज शिकणार आहोत? पहिले सिंपल सिरीज. तर सिंपल सिरीज मध्ये साध्या पद्धतीने तुम्हाला पेपर मध्ये जो क्वेश्चन येतो तो फाइंड आउट द अरिथमेटिकल एव्हरेज फ्रॉम द फॉलोइंग डाटा. एम सिरीज 100, 200, 300, 400, 5, 6, 7, 8, 900. तुम्हाला इथं आडव्यामध्ये किंवा उभ्यामध्ये कसे ड्रॉ केलेलं पेपर मध्ये राहू शकते, तुम्ही आपण पद्धतीमध्ये ते लिहून घ्यावे. एम सिरीज जी आहे, एम सिरीज आता बघा आपण ही जी आहे ही उभ्या अशामध्ये लिहून घेऊया. म्हणजे मी लिहिलेली आहे तशी ती. तर एम सिरीज मी ती उभी लिहिली 100, 200, 300, 400, 5, 600, 700, 800, 900. बघा आता हा क्वेश्चन सोडवताना तुम्हाला फाइंड आउट द अरिथमेटिकल एव्हरेज मी याचा क्वेश्चन सोडवताना तुम्हाला सुरुवातीला एम सिरीज दिलेली राहते. कोणती सिरीज राहते? ही एम सिरीज. त्यामध्ये तर एम सिरीज दिलेली आहे. ही आपण सिंपल सिरीज बघत आहे. कोणती सिरीज बघत आहे आपण? सिंपल सिरीज. तर सुरुवातीला सिंपल सिरीज आहे. सिंपल सिरीज वाटल्यास मी इथे लिहून देतो तुम्हाला. सिंपल सिरीज, सिंपल सिरीज बघा हे सिंपल सिरीज. मग ती सिंपल सिरीज जी असते त्या सिरीज प्रमाणे आपल्याला ते गणित सोडवावं लागेल. तर तुम्हाला एम सिरीज जी दिलेली आहे, तर या एम सिरीज मध्ये या सिरीज मधून कोणतीही एक संख्या चॉईस करायची. कोणतीही तुम्हाला वाटत असेल ती एक संख्या चॉईस करा. परंतु नेहमी करता मी तुम्हाला सांगतो सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये की सुरुवातीला फक्त 0 म्हणजे 100 ही संख्या चॉईस करायची. कोणती संख्या चॉईस करायची? 100. म्हणजे ही 100 सगळ्यात लहान स्मॉल असलेली संख्या तुम्ही चॉईस करा. स्मॉल संख्या. मग आता स्मॉल म्हणजे या संख्यांमध्ये सगळ्यात स्मॉल ही 100च दिसत आहे तुम्हाला. तर 100 चॉईस करायची स्मॉल. मग या 100 मधून हे 100 मायनस करायचे, 0 येणार. या 200 मधून 100 मायनस करायचे, 100 राहणार. 300 मधून 100 मायनस करायचे, 200 राहणार. 400 मधून 100 मायनस करायचे, 300 राहणार. 5 में से 100 माइनस करना 400. 600 मधून 100 माइनस करा 500, 600, 700 आणि 800. बघा
100 मधून 100 गेले 0, आता 200 मधून 100 गेले 100 आले, 300 मधून 100 मायनस केले 200 आले, 400 मधून 100 मायनस केले 300 राहतात, 500 मधून 100 मायनस केले 400 आले, 600 मधून 100 मायनस केले 500 आले, 700 मधून 100 मायनस केले 700, 600 आणि 800 मधून 100 मायनस केले 700 आले, 900 मधून 100 मायनस केले 800. बघा आता हे काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, यांची ऍडिशनल करायची, त्यांची काय करायची ऍडिशनल, आणि त्याला नाव द्यायचं आहे तुम्हाला सिग्मा dx. या संख्येला ऍडिशनलला काय नाव द्यायचं आहे तुम्हाला, सिग्मा dx. तर याची जी ऍडिशनल येते ती येते तुम्हाला 3600. किती येणार तुमची ऍडिशनल, 3600. या संपूर्ण dx ची ऍडिशनल येणार 3600. त्यानंतर तुम्हाला ते काढण्यासाठी कॅल्क्युलेशन्स ऑफ मीन, फॉर्म्युला यूज करायचा त्यांचा. a इज इक्वल टू मीनला सुरुवातीला इज इक्वल टू पहिले a लिहितात, म्हणजेच आपल्याला a ड्रॉ करावा लागेल. a इज इक्वल टू x प्लस सिग्मा dx अपॉन n, सिग्मा dx अपॉन n. सिग्मा dx म्हणजे यांची ऍडिशनल, n म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स. ही जी एवढी संख्या दिलेली असते त्या संख्या किती आहेत, संख्या ऍटम्स बघायचे त्या. a इज इक्वल टू x म्हणजे तुम्ही चॉईस केलेली संख्या, ती जी चॉईस केलेली संख्या असेल ती चॉईस करा. ती बघा आता 100 आहे चॉईस केलेली संख्या तुम्ही. त्यानंतर यांची जी ऍडिशनल आली ती 3600 आलेली आहे, आणि नंबर ऑफ ऍटम्स म्हणजे त्या संख्या तुमच्या किती दिलेल्या आहेत आपल्याला 9. a इज इक्वल टू 100 प्लस 9 4 चा 36 यानी की 400. a इज इक्वल टू यांची ऍडिशनल करा 500, म्हणजे तुमचा आन्सर तुम्हाला मिळालं. पुन्हा एक वेळा तुम्हाला पुन्हा रिपीट करतो. कॅल्क्युलेशन ऑफ मीन a इज इक्वल टू x प्लस सिग्मा dx अपॉन n. a इज इक्वल टू 100 प्लस 3600, म्हणजे ही संख्या तुम्ही दाखवली. n म्हणजे यांची नंबर ऑफ ऍटम्स, ही किती संख्या दिलेली आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. हे बघा 9 ज्या संख्या आपल्याला दिलेल्या असतील त्या संख्या, आणि यांचं डिवायडेशन केलं आपण 400 ने ऍडिशनल करायचे नंतर 500, म्हणजे तुम्हाला पहिल्या एक्झाम्पलचा आन्सर मिळाला 500. त्यानंतर तुम्हाला आता मी पुन्हा एक एक्झाम्पल नंबर 2 दाखवलेला आहे. फाइंड आउट अरिथमेटिकल एव्हरेज फ्रॉम द फॉलोइंग डाटा. m series 10 20 30 45 50 60 70 80 90 100. आता यांचा सुद्धा सेम या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं, त्याचा dx चॉईस करायचा. काय चॉईस करायचा, dx. सगळ्यात स्मॉल असलेली संख्या 10, सगळ्यात स्मॉल असलेली संख्या कोणती 10. मग 10 चॉईस केलं तुम्ही, 10 मधून 10 मायनस केले 0 राहतात, 20 मधून 10 मायनस केले 10 राहते, 20 30 40 50 60 70 80 आणि 90. म्हणजे तुम्ही 100 मधून 10 मायनस केले 90 राहतात, 90 मधून 10 मायनस केले 80 राहतात. तुम्हाला आता याची सुद्धा ऍडिशनल करायची आहे सिग्मा dx. यांची ऍडिशनल केल्यानंतर ती येणार आहे तुमची 450. ती तुम्ही करून घ्यावी. यांची ऍडिशनल येणार 450. मी ऑलरेडी ती केलेली आहे तशी 450. मग आता आपल्याला लिहायचं कॅल्क्युलेशन्स ऑफ मीन. a इज इक्वल टू x प्लस सिग्मा dx अपॉन n. a इज इक्वल टू x म्हणजे तुम्ही चॉईस केलेली संख्या किती आहे 10, म्हणजे तुम्ही चॉईस केलेली संख्या 10 प्लस सिग्मा dx म्हणजे ऍडिशनल. काय करायची त्यांची ऍडिशनल, यांची ऍडिशनल ती येणार सिग्मा dx इज इक्वल टू 450. मग 450 अपॉन n म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, नंबर ऑफ ऍटम्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा 10. a इज इक्वल टू 10 प्लस डिवायडेशन केल्यानंतर 4 5. a इज इक्वल टू प्लस ऍडिशनल करायची 55. म्हणजे याचा आन्सर एक्झाम्पल नंबर 2 चा आन्सर आलेला आहे 55, आणि तुमचा फर्स्ट नंबरचा आन्सर आलेला आहे 500. तुम्ही एक्झाम्पल 2 तुम्हाला दिलेले आहे
अजून माझ्याकडे भरपूर असे एक्झाम्पल आहेत. तर हे जी सिरीज बघितली आपण एम सिरीज, ही फक्त सिंपल सिरीज होती. कोणती सिरीज होती? सिंपल सिरीज. आज आपलं सुरुवातीला फर्स्ट नंबरचं म्हणजे हा जो चॅप्टर दिलेला आहे, चॅप्टरचे फर्स्ट नंबरची सिरीज शिकलो आपण. त्या सिरीज मध्ये फक्त सिंपल सिरीज होती. तर आता आपण सेकंड नंबरला डिस्क्रीट सिरीज शिकू. तर ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. आज आपला फर्स्ट क्लासच आहे. तर आपण सेकंड नंतर बघू. तर तुम्हाला सेम एक्झाम्पल मी इथं ड्रॉ केलेला आहे, बघून घ्या. फाइंड आउट अरिथमेटिकल एव्हरेज फ्रॉम द फॉलोइंग डेटा. एम सिरीज 5, 10, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 40 आणि सेम याच पद्धतीनं तुम्हाला ते ड्रॉ करायचा आहे आन्सर. आणि फॉर्म्युला सुद्धा हाच यूज करायचा, a = x + सिग्मा dx/n. त्याचा आन्सर सुद्धा मी तुम्हाला लिहून दिलेला आहे, 22.5. आणि सेकंड नंबर 4 नंबरला एक्झाम्पल दिलेला आहे, त्याचा आन्सर आहे 20.8. 20.8. 20.8. बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड बाय.